शरद पवारचा नाद करायचा नाही. 102 आहे आता. 102 102 बर. त्या काळात मी ते शरद पुरा बघितलाय त्याला. नाद करायचा. शरद पवार तुम्ही बागाड नाकाचा गडीत दांडगा आमच्या पदारात नुसार दुरीचा गळपास आमचे लग्नवीन झाले. चिप्पा पाठिंबा आहे. तुम्ही जेवढे हिंदुत्व आम्ही टिळ लावतोय आम्ही हिंदुत्व नाही लडके निवडून येणार. तिथं कार्यक्रम सर्वांचा टप्प्यातच कार्यक्रम. किती पैसे वाटू द्या ती पैसे वाटलेले घेणार आणि मतदान. निष्ठावंत कार्यकर्ता होता. हिंदुत्व आणि असला काय प्रकारच नाही इथं काय. नमस्कार मित्रांनो, आज आपण विधानसभा विशेष या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण आलोय करवीर ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये. करवीरच्या बालिंगे या गावामध्ये सध्याला काय राजकीय परिस्थिती आहे ते आपण इथल्या नागरिकांशी चर्चा करून समजून घेणार आहोत. बसा बसा बसा. काय नाव बाबा आपलं? दिनकर शिवराम कांबळे, बालिंगचे कोतवाल रिटायर झाले आता. बर बर. काय सध्या राजकीय परिस्थिती करवीर? करवीरला चांगलं आहे. हां. माणुसकी धरून काँग्रेस पक्षाची जास्त आहे. कोणाची? काँग्रेस पक्षाची. कशामुळं? ती का आंबेडकर संघ ही झाली सगळ्यात जास्त. हां. संविधानामुळं हे सोयीचं. अच्छा. आणि करवीरमध्ये गाव हे असल्यामुळं जरा शरद पवाराकडे जास्त वाटतं. शरद पवारांकडे आताचं गाव? होय बर. होय, शरद पवाराकडे आहे. शरद पवारला मानतात हे गाव आमचं. हां शरद पवाराचा उजवा हात आहे. हां. बोंद्र्यामुळं, बर. महिपतराव बोंद्रे, श्रीपतराव बोंद्रे यांच्यामुळं हां हां. सगळं नाद करायचा नाही. कुठला नान करायचं नाही शरद पवारचा? शरद पवारचा नाद करायचा नाही. बर. हे कुणा बसणं? श्रीपतराव बोंद्रे बसणं. बर. श्रीपतराव बोंद्रे, महिपतराव बोंद्रे, खास कुरवाडी माझं ती. हां. मी कोतवाल होतो इथं बालिंग्यात. बर. राजकारणात नाही मी. हां हां. कोतवालची नोकरी गेली 17-18 वर्ष, 48 वर्ष. बर बर. पगार 30, पोरं 12. आणि काय बोलू का मग? काय सांगायचे? खरेच पगार 30 रुपये मला बर. जेव्हा तुमच्या त्या काळामध्ये. बर बर. रिटायर होऊन मला 20 वर्ष झाली ते. हां. आणि तिथे पोरगा लावला आणि माझा खावण्याचा. बर. शरद पवारांना बघितले का तुम्ही कधी? बघितलंय की कुठं ते? बिंदू चौकात. बिंदू बिंदू चौकात? चौकात सभा होती. हां. अरे असं भरलं होतं आणि सोबत चिंगारलो तुम्ही. हां. बारका जरा होतो मी. हां. आणि सोबत चिंगारलो. मग एका माणसानं मला असं उचलून खांद्यावर भेटलं. बर. बिंदू चौकाच्या कोपऱ्यात. हां. बिंदू चौक जे आहे की नाही, हां हां माहिती आहे ना. दोर गलीकडे, हो. तिथं चिंगऱ्यात चिंगारलो तू. हां. त्यापासून माझी ही आहे. माझं 102 आहे आता. 102 102. बर. त्या काळातनं मी ते शरद पुरा बघितलाय त्याला. हां. नाद करायचं. शरद पवार तुझी बागाड नाकाचा गडीत दांडगा आता हे बुवाडीने कम्प्लीट त्याला बघितलंय. तुमचं काय नाव बाबा? तुमचं नाव काय? नाव नाही नाही मी सांगतो. चंद्रकांत भाऊसाहेब वाडकर. बर बर. ज्यावेळी काँग्रेस पक्ष होता हां. त्यावेळी वसंतदादा पाटील, हां. यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, हां. ज्यावेळा हे काँग्रेस पक्ष होता त्यावेळा हे बुद्धिवान माणसं होती, स्वार्थी नव्हती, बर. कशाच्या बाबतीत नव्हती. हां. काय माहिती सांगतो तुम्हाला. हां. हा पक्ष काँग्रेसचा आणि काँग्रेसला मी मानतोय. हां. रत्नाबांना कॅबिनेट मंत्री होता हां. त्या काळात. हां. श्रीपदा बोंद्रे कृषी राज्यमंत्री होते. हां. वसंतदादा पाटील त्यावेळेला मुख्यमंत्री होते. हम्म. ज्या वेळेला वाद लागला ह्यांचा कोल्हापुरात, हां. वाद लागला. हां. वाद कसा लागला? ज्यावेळेला श्रीपदा बोंद्रे काय म्हणले, हां. कंपनी कोल्हापुरात पाहिजे. हां. कंपन्या हां. कोल्हापुरात कंपन्या दिल्या नाहीत. हां. काय त्यावेळेला कंपन्या दिल्या नाहीत. हां. मग त्या वेळा काय झालं, मग श्रीपतराव बोंद्रे काय म्हणले, वसंतराव पाटील तुम्ही रेडिओ केंद्र सांगलीला न्या जावा. हां. रेडिओ काय केंद्र रेडिओ केंद्र आकाशवाणी तुम्ही न्या जावा. हां. आणि आमच्याकडे हां. तुम्ही हां. युनिव्हर्सिटी, हां. शिवाजी युनिव्हर्सिटी, शिवाजी युनिव्हर्सिटी हां. आणि ITI हां. आम्हाला ठेवा. त्यावेळा श्रीपतराव बोंद्रेंनी युनिव्हर्सिटी आणि ITI ह्या कोल्हापुरात त्याने आणल्या. बर. म्हणजे मोठं योगदान आहे त्यांचं. हां त्यावेळा तिने आणल्या. बरं, तुम्हाला काय तुमच्या मतदारसंघात कोणाची हवा जास्त आहे आता? आता आमच्या मतदारसंघात जर हवा असेल हां. तर आमची लाडकी बहीण एवढी मला माहिती आहे बघा. लाडक्या बहिणीची हवा आहे? लाडकी बहीण ओके. बर. एवढी मला माहिती आहे.
बाकी आणि ज्यावेळेला काँग्रेस जर म्हणता तुम्ही हां ते काँग्रेस पहिलं आत्ता नाही. आता तुम्हाला मी सांगितलं काय तळा मुळात बरं निवडून कोण येईल काय वाटतं तुम्हाला तर राहुल पाटील निवडून येतील का चंद्रदीप नवरके निवडून येतील? चंद्रदीप नरके निवडून येणार. ओके ओके ओ काय 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 लावू काय ना तुमचं नाव काय संतोष कांबळे. काय सध्या कोणाची हवा आहे इथं जास्त? इथं काय सांगता येत नाही, पण शक्यता करून राहुल पाटील येण्याची शक्यता जास्तच आहे. कोण? राहुल पाटील. राहुल पाटील कशामुळं? हा, काय कारण काय वाटतं? कारण यांचा बहुतेक पक्षांचा सपोर्ट आहे. सगळ्या महाविकास आघाडीचा महाविकास असू दे किंवा अपक्ष असू दे किंवा सत्ताधारी जरी असते त्याच्यात छुपी पाठिंबा आहे यांचा. सत्ताधाऱ्यांचा छुपा पाठिंबा आहे. बर फार कॉन्फिडन्स सांगता कोणता नेमके सत्ताधारी कोणते? भाजप? काय सांगता येत नाही. भाजपवर तर कोणी कोणाचं नसतं, सत्तेसाठी कोणी कोणाचं नसतं. बरं तुम्हाला वाटतं राहुल पाटील येतील इथं? येते 100%. ओके ओके मित्रांनो आपण आहे करवीरच्या पाडळी खुर्द ह्या गावामध्ये आणि इथे काही नागरिक आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण आत्ता चर्चा करणार आहोत. काय नाव तुमचं? अविनाश पाटील. अविनाश पाटील साहेब कुठले तुम्ही? आम्ही पाडळी खुर्द गावातील. बरं काय सध्याला राजकीय परिस्थिती करवीरमध्ये? राजकीय परिस्थिती करवीरमध्ये बघायला गेलं तर इथं एक कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रात म्हणायला कोल्हापूर म्हणाले काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. बरं पूर्वीपासूनच हां इथं काँग्रेस जास्तीत जास्त घडवण्याचं काम हे पी.एन. पाटलांनी केलेलं आहे. हां आणि पी.एन. पाटलांचा इथे एक वेगळी ओळख आहे. हां. इथं गटातटाचं राजकारण नसून एक साहेबप्रेमी एकनिष्ठ ह्या गोष्टीवर राजकारण लई जोरात चालतंय. साहेबप्रेमी ह्या गोष्टीवर. आणि राहुल पाटील हे बोलायचं झालं तर एक शांत संयमी नेतृत्व वेगळं आहे ते. नमस्कार दादा काय नाव आपलं? दीपक मर्दाने. बरं काय सध्या राजकीय परिस्थिती करवीरमध्ये? राजकीय एकदम जोरात आहे. राहुल पाटलांचा विजय चांगल्या मताधिक्यानं होईल. बरं काय कारण वाटतं तुम्हाला त्यांचं? साहेबांचं काम ह्याच्यामागं साहेबांचं एक 15-20 वर्ष झालेलं जे काम हां जे लोकांच्या समोर आहे. म्हणजे पी.एन. पाटलांची सहानुभूती का राहुल पाटलांचं स्वतःचं कर्तृत्व नेमकं काय बघताय तुम्ही आत्ताच्या घडीला? आत्ताच्या घडीला राहुल पाटील भैया नवीन आहेत, पण जिल्हा परिषदेचे एक अध्यक्ष होऊन गेलेले आहेत. त्यांचं पण कार्य त्या मतदारसंघात त्यांच्या झालेलं आहे. जिल्ह्यात त्यांचं चांगलं साहेबांच्यामुळे नाव झालेलं आहे. आणि आत्ता साहेबांच्या कामामुळेच त्यांना एक आता सहानुभूती एक मिळेल, निष्ठावंताचा छावा आहे. बरं याचं आता नरके गट आपले चंद्रदीप नरके साहेब जे शिंदे गटाचे नेते जे आधी उद्धव ठाकरेंसोबत होते नंतर ते तिकडे गेले. लाडकी बहीणची बी मोठी चर्चा आहे मतदारसंघात आहे, ते शिंदेसोबत आहे, तर त्याच्याबद्दल काय सध्याला चर्चा? त्याच्याबद्दल काय आता त्यांच्या हे आपले त्यांची मिस्टर असतात महिलांचे असतात, त्यांचे पैसे त्यांना पुरत नाही. ते काय 80,000 पगार असतो, कोण शिक्षक आहे कोण बँकेत आहे, त्यांचे पैसे त्यांना पुरत नाही. हे तर काय शासन देतंय, हे काय महायुती सरकार काय स्वतःचे पैसे काय देत नाही. पण काल एक तुमच्या एक पदाधिकारी शिवसेनेच्या म्हणले की जर 1,500 दिले मतदान नाही केलं तर 3,000 वसूल करणार. अहो ही त्यांची बघा तुम्ही त्यांची दंडुकशाही आत्ताच निवडून यायच्या आधी त्यांची दंडुकशाही, मग निवडून आल्यानंतर काय करतील ते? आणि उठतात आणि हिंदुत्ववादी शिकवतात आम्हाला सगळं हिंदुत्व. मग तुम्हाला आता हिंदुत्ववादी होतं ना, शिंदेसाहेब काय म्हणले त्यावेळी की अजित पवारांच्यामुळं आम्ही गेलो, अजित पवार राष्ट्रवादी आहे त्या राष्ट्रवादीमुळं आम्ही पक्ष बदलला. आणि आता म्हणतात अजित पवार तिकडे गेले, आता त्यांना हिंदुत्व चालतं, म्हणजे अजित पवार चालतात. अजित पवारांसाठी तर गेलेत ती निवड निधी देत नाही. नाही मग ते म्हणतात तसं. मग आता तुम्हाला पक्ष फोडून सगळं करायचं चालतंय आणि आम्ही हिंदुत्व नाही असं म्हणतात. काँग्रेस असतील, उद्धव साहेब असतील, पवार साहेब असतील आमचे, मग हे हिंदुत्व नाहीत आणि तुम्ही जेवढे हिंदुत्व. मग आम्ही टेळ लावतोय, मग आम्ही हिंदुत्व नाही. तुम्ही नुसतं तुम्ही टेळ लावता तुम्ही हिंदू, भाजप म्हणजे हिंदुत्व. मग आता किरीट सोमय्यामध्ये बोललेत की नाही भ्रष्टाचारी नेता मी बाहेर काढीन, हे काढीन ते काढीन. मुश्रीफ साहेबांना त्यांनी टार्गेट केलं. मग आता मुश्रीफ साहेबांचा घोटाळा कुठे गेला? अजित पवार साहेबांचा 100 कोटीचा घोटाळा कुठे गेला? याचा परिणाम होईल का निवडणुकीत? 100% परिणाम होणार. महाविकास आघाडीच्या 7 ते 8 सीटा ह्या कोल्हापूर जिल्ह्यात लागतील, ही पूर्ण मी गॅरंटी देतो. बंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपले शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली 80 वर्षाचा योद्धा लढाला आहे. सर्वांनी टायमिंगलाच तिथं कार्यक्रम होणार, सर्वांचा टप्प्यातच कार्यक्रम. बरं तर सांगता की महाविकास आघाडीची सरकार येणार. मित्रांनो आत्ताच्या घडीला आपण पाडळी खुर्द या गावात दत्त मंदिर पाशी आहोत आणि इथं काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार का? नमस्कार. काय नाव तुमचं? प्रशांत पाटील. प्रशांत पाटील साहेब कोणता मतदारसंघ? करवीर मतदारसंघ. बरं सध्या काय राजकीय परिस्थिती, कोणाकोणात लढत फाईट? नरके चंद्रदीप नरके आणि राहुल पाटलांच्यात फाईट आहे आता सध्या स्थितीला. जर हां पण सहानुभूती जर झाली तर राहुल पाटलांची जरा शक्यता आहे. अच्छा. हां पण नरकेंचे पण गेल्या 2 टर्मला आमदारकीचा अनुभव असल्यामुळं
पण 50-50% गाव लेवलवरती मतदान होण्याची शक्यता आहे. म्हणजे घासून आहे सध्याला. घासून सध्या स्थितीला तर घासून आहे. तरी काय प्रमुख मुद्दे काय वाटतं तुम्हाला इलेक्शनमध्ये सध्याला, काय चर्चा कशाची? सध्याच्या स्थितीला महाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या हिताची आहे. बरं. हां, ही काय इलेक्शनपुरती लोकांना आमिष देऊन शेतकऱ्यांच्या प्रश्न यांच्यामार्फत मार्गी लागणार नाही आहे. हां, कोणाकडनं? महायुतीकडून. महायुतीकडून त्यांनी सांगितलं की आता आम्ही लाडकी बहीणचे 1,500 देतोय, महिलांना बस माफ करतोय. लाडकी बहीण आता जर दिलेले असेल हां, तर ते विधानसभेची इलेक्शन तोंडावरती समोर ठेवूनच ते लाडक्या बहिणीचं आमिष महिलांना आमिष दाखवलेला आहे. पण भविष्यात चालेल, जरी चालली तर महागाई भरपूर वाढणार आहे. महागाई मुद्दा आहे असं वाटतं तुम्हाला? 100%. हां, बघा की तेलाच दर काय, पूर्वी काय होते 4 महिन्यापाठी मग तूर डाळीचा दर काय होता, हरभरा डाळीचा दर काय होता, GST वाढायला आल्या, सगळा खर्च वाढलेला आहे. म्हणजे 1500 रुपये देऊन कशाला पुरवणार? एका घराला कमीत कमी एक घर 5 माणसाचं घर चालवायचं झालं तर कमीत कमी महिन्याला 10,000 रुपये खर्च. 1500 रुपये कसं पुरणार कुणाला? त्यापेक्षा रोजंदारी युवकांना नोकर जर दिली तर कुठलंही सरकार आलं तर महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे जे वरच्या लेवलला मुद्दे चालतात हिंदुत्व वगैरे ते ग्राउंडवर नाही. आमच्या इथे सामान्य करवीरमध्ये हिंदुत्व आणि असला काय प्रकारच नाही इथं काय. फक्त दोन गटावरती इलेक्शन चालले जाते. तुमचं आता सध्याला हवा कोणाची म्हटले तुम्ही? आता सध्याच्या हवा कसं आहे, 2 विभागणे आहेत. का गाव लेवलचं विचारताय का संपूर्ण? म्हणजे विधानसभेचं काय वाटतं तुम्हाला आता? विधानसभेचं महाविकास आघाडी. ओके. काय नाव काका तुमचं? सदाशिव पाटील. सदाशिव पाटील साहेब, काय कोणाची हवा? असं बघितलं तर दोन्ही पण हे जे हवा आहे, दोन्ही पण हां, म्हणजे काटावरची हे आहे, ती लढत आहे. बरं. कोण काही सांगू शकत नाही. तुम्ही काय मोकळा बोला नाही? मोकळं असं नाही, मोकळं नाही, मोकळं काय नाहीच. सध्याची परिस्थिती आहे तेच सांगितलं मी तुम्हाला, की जाईल तिथं अटीतटी आहे. आमिषाला लोक बळी पडणारी थोडी असतील किंवा नसतील, हा भाग वेगळा आहे. कारण महागाई भरपूर वाढलेली आहे. महागाईचा परिणाम लोकांना झळ पोचणार आहे. ही पोचू नये एवढीच आमची आहे, बाकी काय नाही. काका काय नाव तुमचं? काय नाव? मला भगवान पवार. बरं, काय सध्या कोणाची हवा? हवा आता आमचीच की. तुमची? होय. मतदारांची? होय. बर, मतदारांची हवा. ही काय GST वाढवल्या, महागाई झाली, मतदारांची हवा. बाकीचं काहीच नाही. आला जाग हवा, कोण कोणाला विचारणार नाही. आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांना कायमच बोंबलत राहणार. बर. आणि ही आहे ती आपले जवळपासची घेणार आणि आपलं व्यवस्थित करणार. सामान्यांचं काही नाही. सामान्याने गड्ड्यात जाणार. GST वाढली, तूरडाळ वाढली, तेल वाढलं, हे वाढलं, सगळं झालं. आमच्या शेतीचा भाव कमी आला. आम्हाला काहीच नाही पदरात. आमच्या पदरात नुसार दोरीचा गळपास. आम्हाला शेतकऱ्यांकडे कोणी लक्ष नाही देत. शेतकऱ्याकडे आयुष्यात कोण लक्ष देणार नाही. हे आपलं खिशाला लक्ष देणार. GST झाली की आमच्यावर झालं की हो. GST वाढली त्याचेच पैसे तुम्ही आता लाडक्या बहिणीला देणार. GST वाढली की त्याचेच पैसे देणार, दुसरं कोणाच देणार? आमचंच पैसे आमच्या डोळ्यात बरोबर कोंबणार कानात आणि हळूच सोडणार कानात आमच्या. जे सरकार येतात त्यांना असं वाटतं सामान्यांच्या लक्षात येत नाही, पण त्यांच्या सगळं लक्षात येतं. सगळे ती काही दूध खुळे नाहीत कोण. पूर्ण नॉलेज आहे आणि शेतकऱ्याला तर एवढं नॉलेज आहे, बरोबर काटाव बसवतो. शेतकरी लय हुशार आहे, यांच्या किती हुशार. हे पुपटी ज्ञानाचं पुस्तकी ज्ञान आहे हो, हे ओरिजिनल ज्ञान आहे. त्यामुळे शेतकरी कधीही लचत नाही आणि भीक पण मागत नाही. जडी भीक करायची सगळ्या जगाला पोचतो. होय, पोशिंदार बळीराजे आहे. हे पोशिंदार दुसरा कोण नाही. धन्यवाद काका. धन्यवाद. तुम्ही बघितलं असेल की सरकार खूप सारे आश्वासनं देतात, खूप साऱ्या गोष्टी सांगतात, पण त्यांनी जो एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला की शेवटी शेतकऱ्याच्या गळ्याला गळफास ही एक समजून घेणारी गोष्ट आहे. नमस्कार काका, काय नाव? किशोर पाटील. काय सध्याला राजकीय हवा? राजकीय चंद्रपूर नरके साहेब. बर, कसं काय? कसं एक नंबर. कसं काय? कशामुळं? कारण काय वाटतं? कशामुळं म्हणजे 15 वर्षात 15 वर्ष फिरतात. संपर्क आहे. बर. आणि 15 वर्षात किमान प्रत्येक घराला 10 वेळा शिकवणारा एकमेव माणूस.
बर मी म्हणतोय जिल्ह्यात आमच्या एक नंबर त्याचा नाच कोणी संपर्क करायचाच नाही. हां मी त्यांचा माणूस आहे म्हणून बोलत नाही. मी बर जनरली मला आहे, मी घरापास सदस्य आहे, हां मला जनरली आहे, मी 25 वर्ष राजकारणात आहे, हां फक्त अंदाजात आहे, मी समाजकार्यात आहे, मला आम्हाला माहिती आहे. आम्ही जमिनीला माणसं हां आणि आम्ही त्याची पण आम्ही काय आहेच कट्टर, बर. पण त्यांच्यावर आम्ही बी सोचले. हां त्यामुळे आम्हाला माहिती आहे की आमचा आता विजय कोणाचा आहे तो, बर आणि इथून पुढे हा मतदारसंघ त्यांचाच आहे, हां पूर्णपणे त्यांचा आहे. सगळी आज आमच्या वडिलांचे ओळखत होते ते, हां नंतर आम्हाला ओळखायला आले ते, तर आमच्या मुलासनी ओळखतात ते, हम्म. नावानिशी ओळखतात. बर त्यामुळं त्यांचा काय नाही विषय इथं बाकीचा कुणाला घ्यायचाच नाही. हां भला असतील इकडे तिकडे विरोधकाचं असेल इकडे तिकडे कुठेतरी त्यांची गावं असतील काय असतील, हां पण हे लीड न येणारा एकमेव माणूस तोच. एकदम खात्री एकदम खात्रीनं तुम्ही माझ्यासंग तुम्ही पैज लावा, हां तुम्ही म्हणशीला ती पैज माझ्यासंग तुम्ही लावा, हां टाका चॅनलवर. यांच्यासोबत पैज लावा तुम्ही. कोणाच्या- मी इथला नाही. बरं मला सांगा की असं काय काय आमच्या मुद्दे आमचे काय? सहकार्यच आहे ते, आमच्या सहकार्य आमच्याकडे ग्रामपंचायत सदस्य ते पण आहे, डेप्युटी होते ते पण, अच्छा आम्ही त्यांचं काय सहकार्य आम्ही तसं काही करत नाही. खुन्नच दाखवत नाही मी कुणाला, हां. राजकारणात खुन्नच नाही. नाही बरोबर पैज का म्हटलं तुम्हाला, मला कॉन्फिडन्स आहे, हां नाही नाही खरी गोष्ट आहे. मला कॉन्फिडन्स आहे, नाही. आम्ही बिंदास्त आहे. मुद्दे काय आम्हाला वाटतं कुठली दुखदुख आता नाही, इथून मागं होत होती, हां. आता नाही आहे, बरं. बिंदास्त आहे. मुद्दे काय वाटतं तुम्हाला या निवडणुकीत प्रमुख मुद्दे काय सध्याला? तुम्ही जरा प्रचारात वगैरे असाल, काय प्रमुख मुद्दे तुमच्या मतदारसंघातले सध्याला लोकांच्या चर्चेत? लोकांच्या चर्चेमध्ये काय विकास कामं भरपूर केल्यात, संपर्क तर आहेच, हां विकास कामं भरपूर केल्यात. हां पहिल्या वेळी तिने विकास कामं केलीत. हां इथनं मला वाटतं इथून जो रोड झाला, हां हा रोड शेतापूरून नेला, हा रोड अवघड होता, हां ते कोणीच केला नव्हता. ते 15 वर्षाला रोड आज झाला आहे, आज पण तो रोड त्या भंग नाही आहे. हां त्यामुळं हा रोड एक नंबर आहे. आणि सगळीकडलीच नुसतं रोडच नाही आहे, प्रत्येक गल्ल्या पण केलेल्या आहेत तिन्ही पूर्वी, आता आणि परत तिन्ही केल्यात. आमदार असताना पण भरपूर फंड आणला आहे, आमदार नसताना पण आता ते 100 कोटीचा फंड आपल्या करवी तालुक्यात केलेला. ओके आणि वैयक्तिक तुमचे ते पेन्शनधारक हे या महिला वगैरे असतील, हां बुजुर्ग व्यक्ती असतील किंवा तुमचे वयोवृद्ध असतील, त्यांच्यासाठी त्यानं भरपूर प्रयत्न केला घरी घरी जाऊन. हां आणि दुसरे म्हणजे जी आमची जनता करवीची हां पुराया पाण्यात असताना, हां ते पुराया पाण्यात असताना कोणी नव्हतं, पण हा वाघ तिथं ह्याच्यात बर अक्षरशः माणसं म्हातारी माणसं होताय खांद्यावर तुला आणलेले. हां घरात कायम सकाळी बाहेर पडला 6ला की संध्याकाळी घरात 12लाच ओके कायमच. हां ही खरी परिस्थिती आहे, की कुणालाही विचारा. ह्यात खोटं कोण काय सांगत आलं हां तर मी तुमचं सांगशील ते. बरं तुमचं म्हणणं आहे की नरके साहेबांच्या 100% ओके. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. शुभेच्छा तुम्हाला. हा आम्हाला नरकी साहेबांना आता तुम्ही म्हणजे नरके साहेब आहेच. ओके धन्यवाद. धन्यवाद. ओके चालेल. चॅनलची लिंक पाठव तुम्हाला. भागवत जुंबड म्हणून चॅनल आहे, विधानसभा विशेष कार्यक्रम चालवतो आम्ही. काय मित्रांनो, आता आम्ही या करवीरमध्ये प्रवास करत असताना रस्त्यात काही ठिकाणी कामं चालू आहे आणि त्या ठिकाणी आपण तिथल्या कॉमन लोकांच्या थेट प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करूयात. एक बाबा आत्ता रस्त्यात थांबले, त्यांना विचारू आपण काय सध्याला राजकीय परिस्थितीतली. नमस्कार बाबा. नमस्कार. काय नाव? रघुनाथ पाटील. रघुनाथ पाटील कोगे. पकडतो मी. धरता तुम्ही? नाही धरा बोला. काय नाव म्हणले तुम्ही? रघुनाथ मोहन पाटील कोगे. गाव कोणतं? कोगे. कोगे. किती दूर आहे इथून? इथनं 1 किलो 1.5 किलोमीटर आहे की. हे कोणतं ठिकाण आता? हे कोग्यातलंच आहे. हे कोग्यातलंच आहे का? हा. अच्छा. काय सध्या राजकीय परिस्थिती काय? राजकीय परिस्थिती राहुल पाटलाच्या बाजूने आहे. राहुल पाटील. राहुल पाटील पेन पाटलाचा मुलगा. बर. काँग्रेस. काय कारण काय हो? कारण पेन साहेबांनी काम केलेल्याचं कारण आहे. हां. पेन साहेब निष्ठावंत कार्यकर्ता होता, म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी राहिलो. यांच्या पीएन पाटलाचे. पेन पाटलाच्या पाठीशी राहिलो. बर. लोकसभेला मोठं लीड दिलं, मोठी मेहनत घेतली त्यांनी. 72,000चं लीड दिलं करवीरमधनं. हां. ते मोडून काढायचं आहे आम्हाला. त्याच्यापेक्षा जास्त लीड जास्त लीड द्यायचं आहे. हां. पीएन साहेबाची आठवण सारखी येते. हां. पेन साहेबासारखा कार्यकर्ता निष्ठावंत कोण नाही आहे कोल्हापूर जिल्ह्यात. हां. पेन साहेब एक आणि बंटी साहेब एक, ही दोनच माणसं आहेत निष्ठावंत काँग्रेसची. हां. काँग्रेसचं मोठं नुकसान झालं पीएन साहेब गेल्यामुळं. मोठं म्हणजे बोलण्यासारखं नाही, एवढं नुकसान मोठं झालं. हां. कामं केली पीएन साहेबांनी शेतकऱ्यांची. पेन साहेबांनी फोनावर काम नसतं, एक फोन की पॉर्मेंट खोल होता सगळा. हां. जायला लागत नव्हतं आम्हाला तिथं, एक फोन केला की विषय मिटला आमचा. करते आता गेल्यामुळं आम्हाला काय करू झालं म्हणून आम्हाला त्याची मुलग्याला त्यांच्या निवडून आणायचं. धन्यवाद काका. काय नाव दादा तुमचं? विजय पाटील साहेब. नमस्कार. कोणतं गाव तुमचं? कोगेस. तर तुमचं पण कोगे. काय सध्या राजकीय परिस्थिती? काय राहुल साहेब येणार निवडून. हां. कामं चांगली केली आहेत. युथ इथला करवीरचा म्हणता की हिंदुत्वाकडे वळालेला आहे वगैरे. नाही तसं काही नाही, ही फक्त अफवा आहे अशी. हां.
हिंदुत्व काय नाही राहुल पाटलांकडे. राहुल पाटीलच. काय नाव? बाळासाहेब चौगले. काय नाव? बाळासाहेब चौगले. कोणतं गाव? कोगे. अच्छा, तुमचं कोगे. काय सध्या चर्चा कोणाची, हवा कोणाची सध्याला? हवा राहुल पाटील. बर, काय अडचण नाही. हां, राहुल पाटील कमीत कमी 30 ते 40 हजारांना निवडून येतील असा अंदाज आहे आमचा. 30 ते 40 हजार. हो, ते आता कसं आहे सगळीकडे भागात आता वारं ते आहे त्यांचं, हां, काय अडचण नाही तिथं. बरं, आता चर्चा आम्ही असं ऐकतो की समोरून महायुतीचे उमेदवार आहे, नरके साहेब, मोठी ताकद आहे, शिंदे साहेब स्वतः लक्ष घालून आहे, मुख्यमंत्री. असू दे की ते किती पैसे वाटू द्या, ती पैसे वाटलेले घेणार आणि मतदान राहुल पाटलांना करणार. जेवण खाणार, मतदान तिकडे करणार. अच्छा, पण एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व. हां, कधी कुठं दुसरा कॉल करून माझं काम त्या माणसाचं काम झालं नाही असं नाही. ते प्रत्येक टायमाला तिथं ज्यावेळी जे जाईल, आता व्यक्ती जर साधी शेतकऱ्याची व्यक्ती जर गेली तर ती शेतकऱ्यांची व्यक्ती ट्रान्सफॉर्मर आज साहेब आम्हाला मिळालेलं नाही, महिनाभर फिरून तिने बघितलं. बर, आणि त्या माणसानं एक कॉल केला की लगेच तिथं टेम्पो घेऊन जायचं आणि ट्रान्सफॉर्मर भरून आणायचा. साध्यातलं साधं उदाहरण आहे. एक कॉल गाडी अडवली तर कॉल केला तर सोडत्यात. अच्छा, RTO मध्ये गाडी अडवली कुणी पोलिसांनी, बाबा हिने लायसन नाही काय नाही, तर एक कॉल केला की गाडी अडवली आहे साहेब माझी आणि असं सोडणार झाल्यात, तर फोन केल्यानंतर गाडी 10 मिनिटात सोडतात. साहेबांचं काय अडचण नाही. साहेबांचं सांगण्यापेक्षा आम्ही ते भागातल्या लोकांनी अनुभवलेलं आहे. त्यामुळं सगळी जनता साहेबांच्या मुलग्या पाठीमागच आहे. ओके, काय नाव? प्रथमेश खाडे, राहणार कोगे. तुमचं? करण पाटील. बरं, काय सध्या राजकीय परिस्थिती काय, कोणाची हवा? करवीरमध्ये सध्या राहुल पाटलांचीच हवा आहे. काय कारण वाटतं? साहेबांचं कार्य आहे, राहुल भाई यांच्या वडिलांचं कार्य आहे. साहेबांनी राजकारण करत असताना कधी तडजोड केलेली नाही. एखाद्या लहानशा कार्यकर्त्याला आणि मोठ्या कार्यकर्त्याला समान वागणूक दिली. सर्वसामान्यांचं गरिबांची कामं केली आहेत, मंत्रालयातली कामं असतील, डिव्हिजनची असतील, कोर्टातली असतील, सगळी कामं साहेबांनी तितक्याच म्हणजे जे स्वतःचं काम जसं आपण करतोय याच ताकदीनं आपली दुसऱ्याची कार्यकर्त्यांची कामं केल्यात. आणि विरोधी उमेदवारांच्याकडं मतं मागायला किंवा इलेक्शन लढवायला हे नाही आहे, काय म्हणतात त्याला, एक वजन किंवा हे नाही आहे बाबा मी ह्या गोष्टी मला मतदान द्या. ते म्हणतात की त्यांनी मोठा फंड आणलाय मतदारसंघामध्ये, लाडकी बहीण, परत सरकारचे त्यांचा नाही होतो लक्ष. ते फंड आणलेलं तो त्यांचा नाही, त्यांच्या घरातला नाही. आमच्या सर्वसामान्य गरीब शेतकऱ्यांच्या टॅक्स GST BST काढलेलं त्यातलं पैसे आहेत. ते तिन्ही म्हणायचं नाही ते आम्ही आणले, ते सरकारचं पैसे आहेत. लाडकी बहीणचा काही परिणाम? काही होणार नाही. युवक म्हणून एक महाराष्ट्राच्या आत्ताची सध्याची राजकीय परिस्थिती, तुमचा मतदारसंघ तर ठीक आहे, महाराष्ट्राकडे कसा बघतो इथला? महाविकास नोकऱ्या किंवा हे आणायचं काम जे ह्यांचं होतं, भाजपचं होतं, किंवा जे प्रोजेक्ट गुजरातला नेलं ते थांबवून महाराष्ट्रात उद्योग निर्मिती जे करायला पाहिजे होती ते भाजप किंवा महायुतीचं सरकार करू शकलं नाही. वरच्या लेवलला जे आम्ही ऐकतोय की गुजरातला प्रोजेक्ट केले वगैरे, ते ग्राउंडवरती त्याची चर्चा आहे युथ? होय होय होय, खालीपर्यंत चर्चा आहे. अहो आम्हालाच नोकरीची गरज नाही. आज 10-10 एकर जमिनी असून आम्ही कामाला किंवा आमची लग्नवीन झाल्यात का नोकऱ्या नाहीत. त्या सगळ्या अडचणी आहेत ना. तुम्हाला काय वाटतं आता? काय राहुल पाटील भैया. राहुल पाटील भैया, त्याच्याशी आपण जरा चर्चा करूया. नमस्कार. नमस्कार, काय नाव? सोहन पाटील. सोहन पाटील साहेब, कोणतं गाव? कोगेच. कोगे. हो. इथं भेटणारे सगळे लोक आपल्याला कोगेचे भेटतात कारण कोगे इथनं जवळ आहे. काय सध्या राजकीय चर्चा सध्याला करवीरमध्ये? सध्या राजकीय चर्चा चालू आहे राहुल PN साहेबांचीच. राहुल PN साहेबांचे? हो. अख्खं गाव PN साहेबांचंच आहे काय? हो हो, जास्तीत जास्त इथं ह्यो भाग आमचा सगळा PN साहेबांचाच आहे. त्यामुळं त्यांची राहुल पाटलांची जास्त राजकीय चर्चा चालू आहे. अच्छा, एक मोठी समोरचा उमेदवार तगडा आहे इथं सांगितलं जातो, जे चंद्रदीप नरके साहेब तर त्यांच्यासमोर नौका उमेदवार म्हणून बघितला तर राहुल पाटलांकडं. नौका असं काही नाही, त्यांना आधी म्हणजे PN साहेबांच्या साथीने पहिला जिल्हा परिषद अध्यक्षाचा त्यांचा 1 वर्षाचा कार्यकाळ होता. त्यामध्ये त्यांना 1 वर्षाचा पूर्ण अनुभव आहे. त्यामुळे आणि त्यांच्यामध्ये काँग्रेसमध्ये पहिल्यापासून साहेब असल्यामुळं त्यांच्यामध्ये पूर्ण हे आहे की त्यासनी काय असं नवीन आहे आणि हे असं काही नाही आहे. ओके, राहुल साहेब. हो, फिक्स राहुल साहेब. ओके, ठीक आहे, थँक्यू. चालतं.